तुषार देशपांडे स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आता रिसेंटली फेस्टिवल सीझन सुरू झाला आहे आणि मोस्टली जे विदर्भाचे लोक पुण्यात राहतात त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की घरी कसं जायचं। कारण की पुण्यातनं अमरावती, नागपूर किंवा अकोला ट्रॅव्हल करणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की सीट अवेलेबिलिटी, दुसरं वेटिंग लिस्ट, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम तयार होऊन जातो आणि ट्रॅव्हल्सचे तिकीट एकदम स्काय हाय राईज होऊन जातात। त्यामुळे याच्याचमध्ये एक ऑप्शन म्हणजे वंदे भारत ट्रेन रिसेंटली गव्हर्नमेंटने जी लॉन्च केली आहे नागपूर ते पुणे, नागपूर इन द सेन्स स्टार्ट होते अजनीवरनं आणि एंड होते पुण्याला। तर ही वंदे भारत ट्रेन जी आहे ही ऑलमोस्ट जे डिस्टन्स जे आहे नागपूरवरनं पुणे जायला जवळपास 15 ते 16 तास लागतात। तर हे डिस्टन्स आणि टाईम हा कमी करतं। 881 किलोमीटरची ही ट्रेन आहे, म्हणजे पूर्ण जो रूट आहे अजनीपासून स्टार्ट होणारा आणि पुण्याला एंड होणारा, ही लॉंगेस्ट वंदे भारत आहे इंडियाची। आणि जो टाईम लागणार होता 15 ते 16 तास याचंही कमी करतं, अराउंड आपला 12 तास करतं। आता मी जे ट्रॅव्हल केलं हे फ्रॉम अमरावती केलं, मीन्स बडनेरा स्टेशन टू पुणे स्टेशन। अजनीवर जी ट्रेन स्टार्ट होते याचे स्टॉपेज खूप जास्त आहेत, म्हणजे ॲक्च्युली जी नॉर्मल ट्रेन्स आपल्या जातात पुणे नागपूर, हमसफर किंवा आझाद हिंद जाते, याच प्रकारे वंदे भारतचे पण स्टॉपेजेस ऑलमोस्ट सिमिलर आहेत। 1-2 स्टेशन स्किप करते मी, पण ऑलमोस्ट नागपूरवरनं स्टार्ट होते अजनीवरनं, वर्धा, वर्धानंतर बडनेरा, बडनेरा आलं की समोर अकोला झालं, त्याच्यानंतर शेगाव, ही पूर्ण रूट कव्हर करते। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वंदे भारत ट्रेन, त्याची डिटेल्स, बुकिंग कसं करायचं सर्वात महत्त्वाचं, टायमिंग्स आणि सगळं काही। चला सुरू करूया। तिकीट पण आपण नॉर्मल ट्रेन सारखीच करू शकतो। सर्वप्रथम आपल्याला जावं लागतं IRCTCच्या वेबसाईटवर, तिथे लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर सर्च करायचं। आपल्याला समजा स्टार्ट करायचं आहे बडनेरावरनं, मला बडनेरावरनं जायचं आहे पुणे। त्यानंतर मी सर्च करेल सध्याचं ॲज अप्लिकेबल, फ्लेक्सिबल विथ डेट। पहिली जी ट्रेन येते ही असते वंदे भारत ट्रेन 26102, म्हणजे ही 26102 डाऊन आहे, डाऊन इन द सेन्स पुणे जाणारी, बडनेरा टू पुणे। त्याचा टायमिंग जर आपण बघितला तर बडनेराला येते ही 11:52 ला, ऑलमोस्ट 12च्या आसपास, 9 तास 58 मिनिटं, म्हणजे ऑलमोस्ट अराउंड 10 तास लावते ही पुण्याला जाण्यासाठी। ट्रेनचा शेड्यूल जर आपण बघितला, अजनीवरनी स्टार्ट होते 9:50 सकाळी 9:50 त्यानंतर हे आहे स्टॉपेजेस: अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड आणि पुणे। म्हणजे ऑलमोस्ट जी आपली नॉर्मल स्लीपर ट्रेन जे स्टॉप्स घेतात त्यातले 1-2 स्टॉप जर वगळले आपण तर सर्व स्टॉप वंदे भारत पण घेते। यामध्ये 2 प्रकारच्या सीट्स आहेत, AC चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार। सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही ट्रेन स्लीपर नाही, ही ट्रेन सीटर आहे। नॉर्मल सीट्स तुम्हाला मिळतात ज्यामुळे तुम्ही फक्त बसू शकता। सीट्स थोड्याशा इन्क्लाइंड होतात, त्याच्यामध्ये प्रॉपर आपल्याला ऍडजस्टमेंट करता येतं। ट्रेन जी जाणारी आहे बडनेरा ते पुणे ही जाते फक्त ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे। मंडेला ही ट्रेन नसते अवेलेबल। तिकीट्स जर बघितलं आपण, करंट अवेलेबिलिटी तिकीट्स तर याचे खूप अवेलेबल असतात, कारण की वंदे भारत ट्रेन जी आहे याचा एकतर टायमिंग जो आहे हा डे टाइम आहे, त्यामुळे तिकीट्स तुम्हाला खूप मिळून जातील। प्राइजेस थोडेसे हाय आहे ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल ट्रेन। आता इथे जर बघितलं आपण, हे 1905 मला दाखवत आहे बडनेरावरनं जायला पुणे, बडनेरा टू पुणे 1905। याचे चार्जेस जर आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं तर बेस फेअर लागेल तुम्हाला 1224, रिझर्वेशन चार्ज आहे 40, सुपरफास्ट चार्ज आहे 45, टोटल GST 66। तर हा जो टोटल प्राइस चार्ट आहे याच्यामध्ये केटरिंग चार्जेस पण इन्क्लुडेड आहेत 530 रुपीज। हा जो 530 वाला चार्ज आहे हा एक एक्स्ट्रा चार्ज आहे, म्हणजे यामध्ये तुमचं जे स्नॅक्स आहे, ब्रेकफास्ट आहे, ब्रेकफास्ट जर बडनेरावरनं तुम्ही बसत असाल तर ब्रेकफास्ट नाही मिळणार, डायरेक्ट तुम्हाला लंच मिळेल अराउंड 12:30 or 1। त्यानंतर स्नॅक्स मिळतील, टी पण मिळते दुपारी, त्यानंतर रात्रीचं एक डिनर पण मिळतं तुम्हाला ऑलमोस्ट अराउंड 8:30 ला रात्री। ठीक आहे, तर हे जे चार्जेस आहेत 530 हे ऑप्शनल आहेत। तुम्हाला जर कॅटरिंग घ्यायची असेल तर हे तुम्ही सिलेक्ट करू शकता। जर तुम्हाला काही लंच किंवा डिनर नको आहे तर मग हा तुम्ही एक्सक्लूड पण करू शकता तिकीट बुक करताना। तर इथे मी सिलेक्ट करतो बुक नाव। आता इथे जर बघितलं आपण तर
आता हे सगळे डिटेल्स आलेत. 11:52ला निघेल, रात्री 9:50ला म्हणजे ऑलमोस्ट 10च्या आसपास पुण्याला पोहोचेल. डेट्स वगैरे सिलेक्ट केल्यानंतर एज, जेंडर हे तर नॉर्मल आपण जे तिकीट बुक करतो हे सगळं डिटेल्स आपल्याला इथे पण टाकावं लागतात. सगळ्यात इम्पॉर्टंट असतं हे कॅटरिंग सर्व्हिस ऑप्शन. इथे तुम्ही व्हेज सिलेक्ट करता की नो फूड सिलेक्ट करता. ठीक आहे. तर जर तुम्ही फूड सिलेक्ट केलं, व्हेज जर सिलेक्ट केलं तुम्ही, तर तुमची चार्जेस 1900 समथिंगच लागतील, प्लस त्याच्यावर जो काही ॲडिशनल चार्जेस आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1900 समथिंग तुमची तिकीट जाईल पुण्याची. ओके. जर व्हेज तुम्ही सिलेक्ट न करता नो फूड केलं, म्हणजे तुम्हाला कॅटरिंग ऑप्शन नको आहे तिकीट बुक करताना, तर मग हे आपण एक्सक्लूड करू शकतो आणि तुमची जी प्राइस आहे ही चेंज होऊन जाईल. ओके. आणि 530 जे आहे हे डिरेक्टली तुमच्या चार्जेसमधून एक्सक्लूड होऊन जाईल. ऑलमोस्ट 1400 समथिंग आपले चार्जेस लागतील. तर वंदे भारतने माझ्या जर्नीची सुरुवात केली मी बडनेरावरनं. सर्वप्रथम बडनेराला ट्रेन येते 11:55ला. नागपूर अजनीवरनं सुरू झालेली ट्रेन वर्ध्याला थांबते आणि नंतर बडनेराला येते. बडनेराला 11:55ला ट्रेन निघाल्यावर सर्वप्रथम तुम्हाला लंच दिलं जातं 12:30ला. सर्वप्रथम तुम्हाला मिळते वॉटर बॉटल. त्यानंतर समजा तुम्ही सकाळी ट्रॅव्हल केलं तर न्यूजपेपर पण मिळू शकतो. हे जर तुम्ही नागपूरवरून ट्रॅव्हल करत आहात तर मग तुम्हाला न्यूजपेपर मिळेल, वॉटर बॉटल मिळेल. बडनेरावर ट्रेन आली की तुम्हाला वॉटर बॉटल मिळेल. त्यानंतर अर्ध्या पाऊण तासांनी तुम्हाला लंच दिलं जातं. लंचमध्ये ॲज युज्युअल म्हणजे जे काही कॉमन त्यांचं फूड आहे अक्रॉस ऑल वंदे भारत ट्रेन, तर तुम्हाला राईस, डाळ, त्यानंतर एक भाजी आणि पोळी, प्लस सम योगर्ट और किंवा काही स्वीट हे पण मिळू शकतं. तर हे लंच मिळतं. त्यानंतर ट्रेन पुढे गेल्यावर ऑलमोस्ट 3:30 किंवा 4च्या अराउंड तुम्हाला टी मिळते. टी आणि एक बिस्किटचं पॅकेट तुम्हाला दिलं जातं. हे झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा ऑलमोस्ट अराउंड 6 और 6:30 तुम्हाला स्नॅक्स दिले जातात. आयदर कचोरी असेल किंवा अदर काहीतरी सॉलिड मटेरियल. हे स्नॅक्स मिळतं तुम्हाला. आणि त्यानंतर नगर गेल्यानंतर ऑलमोस्ट अराउंड 7:30 to 8 तुम्हाला मिळेल तुमचं डिनर. डिनर पण ऑलमोस्ट सिमिलर असतं तुमच्या लंच सारखं. त्यामध्ये पण राईस असेल, डाळ असेल आणि रोटी सब्जी. तर हा जो एक पॅटर्न आहे हा कॅटरिंगचा पॅटर्न आहे.